नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणिताचा सेशन घेणार आहोत. हा जास्त करून 5वीसाठी खूप उपयुक्त असणार आहे, परंतु 8वीच्या विद्यार्थ्यांना देखील त्यांच्या स्कॉलरशिपचे काही प्रश्न या टाईपचे पाहायला मिळतील. जर त्यांनी PYQ पाहिले असतील तर यातील काही प्रश्न हे 8वी स्कॉलरशिपला सुद्धा आलेले आहेत. आता जसं जसं वर्ष पुढे जातील तसतशी परीक्षेची काठिण्य पातळी वाढत झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला स्मार्ट स्टडी करण्याची गरज आहे आणि स्मार्ट स्टडी करायची असेल तर ती फक्त आणि फक्त आपल्याच यूट्यूब चॅनलवर होते. तर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या शेवटी सांगा की व्हिडिओ कसा वाटला आणि तुमचे किती प्रश्नाचे उत्तर बरोबर आले तेही आपण पाहूया. आता इथं प्रश्न क्रमांक 63 जरी असला तरी आपण ह्याला प्रश्न क्रमांक 1च मानायचा. ठीक आहे. हां, तर आता पहिला प्रश्न आपण पाहूया. 14 मीटर आणि 4 सेंटीमीटर म्हणजे किती सेंटीमीटर? मग आता मला सांगा, 14 मी इथंच करतो, तुम्ही पहा आकड्यामध्ये सगळं. 1 मीटर इज इक्वल टू किती सेंटीमीटर आपल्या सगळ्यांना हे माहीत पाहिजे. तर 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. मग आता इथं काय विचारले, 14 मीटर. मग आपण काय करायचं, 14 गुणिले 100 करायचं. 14 गुणिले 100 केल्यानंतर 14 ॲज इट इज येणार आणि हे 2 शून्य फक्त इकडे येत असतात. ठीक आहे. त्यानंतर आता हे झालं 14 मीटरचं 1400 सेंटीमीटर. परंतु त्यांनी आपल्याला काय विचारलेलं आहे, 14 मीटर आणि 4 सेंटीमीटर इज इक्वल टू किती सेंटीमीटर? तर अशा वेळेस आपण जे आपलं 14 मीटरचं गणित आलं, 1400 सेंटीमीटर आणि अधिक 4 सेंटीमीटर करणार इथं आपण. ठीक आहे. अधिक 4 सेंटीमीटर केल्यानंतर आपलं उत्तर येतं 1404 सेंटीमीटर. बरोबर. तर आता किती नंबरच्या पर्याय 1404 सेंटीमीटर उत्तर आहे ते तुम्ही बघा आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये देखील सांगा किती जणांचं उत्तर हे बरोबर आलं आहे. तर पहिल्या प्रश्न क्रमांक 1चं उत्तर पर्याय क्रमांक 4. तर चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 5.25 लिटर अधिक 2.25 लिटर अधिक 2.5 लिटर बरोबर किती? अशा प्रकारचा जर तुम्हाला प्रश्न आला असेल तर पहिल्यांदा हे पाहायचं की 5.25 म्हणजे किती. 4 पूर्ण आणि परत 4 भागातील 3 भाग पूर्ण. आपण 4ची किंमत 100 धरू, 3ची 75. ठीक आहे. तर 5.25 म्हणजे किती, 4.75. आपल्याला फक्त जे पूर्ण आहे ते घ्यायचं आहे. इथं 4 पूर्ण आहे म्हणून आपण 4 पहिल्यांदा घेतलं. त्यानंतर 2.25 लिटर, 2 पूर्ण आणि त्यावर 4 मधला 1 भाग पूर्ण म्हणजे आपण तिथे काय घेणार, 2.25. तर 4 अधिक 2, 4 अधिक 2 अधिक 2.5 लिटर. 2.5 लिटर म्हणजे किती पूर्ण, 2.50. तर आपल्याला जे पूर्ण आहे ते घ्यायचं आहे. आधी याची टोटल करा. 4 2 6 2 8 8 इथं त्याची टोटल आलेली आहे. त्यानंतर आता बघणार आहोत आपण 5.25 लिटर म्हणजे हे किती झालं, 75 धरायचं. ठीक आहे. म्हणजे 750 ग्रॅम वरती असणार. 2.25 लिटर म्हणजे किती, वरती 250 ग्रॅम असणार आहे आणि 2.5 लिटरमध्ये किती, वरती 500 ग्रॅम असणार आहे. तर तुम्ही याची टोटल केली तर 1 लिटर होतं. म्हणजे अधिक 1 झाला, आले किती 9. 9 अधिक 500 तर किती उत्तर येते? पर्याय क्रमांक 1 9.5 लिटर. तुमच्यापैकी किती जणांचा हे देखील उत्तर बरोबर आलेलं आहे त्यांनी चेक करा आणि कॉमेंटमध्ये सांगा. आणि ज्यांना कोणाला याचं एक्सप्लेनेशन समजलं असेल त्यांनी व्हिडिओ परत मागं जाऊन पहा.
कारण की हा काय आपण वर्गात जसं शिकवतो एकदा शिकवलं की तो भाग जातो अशातला भाग नाही. तुम्ही परत मागे जाऊन पाहू शकता. आता चला प्रश्न क्रमांक 3 कडे. 2 पेनच्या किमतीत एक वही येते. 2 पेनच्या किमतीत एक वही येते. जर 3 वह्याची किंमत 24 असेल, जर 3 वह्याची किंमत 24 असेल, 3 वह्यांची किंमत 24 असेल, ठीक आहे. एक सेकंद. जर 3 वह्याची किंमत 24 असेल तर 12 पेनची किंमत किती? म्हणजे एका वहीच्या किमतीमध्ये इथं 2 पेन येत आहेत. मग इथं आपल्याला 3 वह्यांची किंमत दिलेली आहे. मग आपल्याला आता काय करून घ्यावं लागेल, तर आपल्याला आता एका वहीची किंमत काढावी लागेल. मग आपल्याला एका वहीची किंमत काढायची असेल तर काय करावं लागेल, तर 24 भागिले 3 करावं लागेल. 3 7 21, 3 8 24, म्हणजे एका वहीची किंमत असणार आहे 8 रुपये. आणि त्यातूनच आता आपल्याला पेनची किंमत काढायची आहे. इथं राहिला पेन, म्हणजे पेनला आपण इथं एक्स देखील मानू शकतो आणि 8 भागिले 2 असं इथे येते एक्स. 8 भागिले 2, बे बेदोनी 4, बेतिक 6, बेचौक 8. एका पेनची किंमत असणार आहे 4 रुपये. तर आपल्याला इथं विचारलेलं आहे 12 पेनची किंमत किती. तर अशा कंडिशनमध्ये आता आपल्याला एका पेनची किंमत मिळालेली आहे म्हटल्यानंतर आपल्याला 12 पेनची किंमत काढायची आहे. तर अशा वेळेस आपल्याला काय करावं लागेल, तर 12 गुणुले तर एका पेनची किंमत जी आलेली आहे ते त्या संख्येनं गुणाकार करा. 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 चौक 48 रुपये. हे प्रश्न क्रमांक 3चं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. तुमच्यापैकी किती जणांचे उत्तर बरोबर आलेले आहे कॉमेंटमध्ये सांगा आपल्याला. चला आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. एका घड्याळ तास काटा. आता तुम्हाला हे जे रोमन नंबर आहेत हे माहिती पाहिजे. किती जणांना माहिती आहे हे मला माहीत नाही, परंतु मी तुम्हाला माहिती आहे असं गृहीत धरून मी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजावतो. आणि हे जर माहीत नसेल तर ते माहिती करून देण्यासाठी देखील मी एक दुसरं लेक्चर घेतो. ते देखील तुम्ही पहा, त्यातून तुम्हाला कळून जाईल. आता एक्सला रोमनमध्ये 10ला एक्स म्हटलं जातं. आय एक्स म्हणजे किती, तर 9. ठीक आहे. मग तुम्ही इथं काय करा, इथं तुम्ही 9 समजा, म्हणजे 9 असतं आणि इथं 10 आहे. या 2 अंकांच्या दरम्यान तसेच मिनिट काटा आय एक्स या अंकावर म्हणजेच किती 9 या अंकावर येतो. तर घड्याळात किती वाजले आहे. मग किती वाजलेले आहेत, जर असं घड्याळ आहे समजा, इथं 10चा आकडा आहे, इथं 9चा आकडा आहे आणि तास काटा देखील 9. आता काही वेळ झालेला आहे 9 नंतर, त्यामुळे तास काटा देखील पुढे गेलेला आहे, थोडासा पुढे जातोय आणि मिनिट काठा 9 वरती आहे. माझ्याकडून तास काटा मोठा काढला गेला. हां ठीक आहे. हा मिनिट काटा 9 वरती आणि हा तास काटा 9 आणि 10च्या दरम्यान. तर किती वाजल्या, तर हे खूप सोपं गणित आहे, तुम्हाला सगळ्याला माहिती पाहिजे. 9:45 वाजल्या. ठीक आहे, 9:45 वाजल्या. पर्याय क्रमांक 3 बरोबर. त्यानंतर 2 मार्च 2010ला मंगळवार येतो. तर त्याच वर्षीचा साक्षरता दिन कोणत्या वारी येईल. आता मी हा प्रश्न काही घेत नाही, परंतु तुमच्यासाठी एक होमवर्क असेल आणि तो मी उद्याच्या लेक्चरमध्ये हा प्रश्न आहे
जागतिक साक्षरता दिन हा सप्टेंबर महिन्यात असतो, परंतु तो किती तारखेला असतो ते तुम्ही पहिल्यांदा पाहून घ्या. त्याच्यानंतर आपण उद्या ह्या प्रश्नाचं उत्तर घेऊ. हा सप्टेंबर महिन्यात असतो. तुम्हाला गुगलवरती जाऊन काय सर्च करायचं आहे, इंटरनॅशनल लिटरसी डे. त्यानंतर तुम्हाला त्याची तारीख कळून जाईल, सप्टेंबर महिन्यात किती तारखेला आहे. त्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी हा प्रश्न आपल्या लेक्चरमध्ये कव्हरच करू. ठीक आहे, तुम्ही पहिल्यांदा जाऊन पहा. मग मी जरी सांगितलं तरी तुम्हाला ती तारीख माहिती असणं गरजेचं आहे. अशाच प्रकारचे प्रश्न येतात. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, असं प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, महाराष्ट्र दिन कोणत्या वारी येईल, असे प्रश्न आहेत. त्यामुळे तुम्हाला काही दिन आहेत ते देखील मी एका वेगळ्या व्हिडिओमध्ये देईन. ते देखील तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. कमीत कमी अशा प्रकारचे 2 ते 3 प्रश्न आपल्याला दरवर्षी पाहायला मिळतात. तर चला आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 4 मिनिटे 25 सेकंद म्हणजे किती सेकंद? आता मला हे सांगा, एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात? एका मिनिटात असतात 60 सेकंद, बरोबर? एका मिनिटात असतात 60 सेकंद. मग आपल्याला 4 गुणुले 60 करायचं आहे. शून्याला शून्याला 4 सक्क किती? 24. 240 सेकंद आले. अधिक 25 सेकंद करायचे आहेत. तर आता याची बेरीज करताना 0 अधिक 5 5, 4 अधिक 2 6, 2 आहे तसं येणार. तर याचं उत्तर येत आहे पर्याय क्रमांक 2. 68ला पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर आता विचारले, पहिल्या 4 विषम संख्यांची सरासरी किती? पहिले 4 विषम संख्या कोणत्या? 1, 3, 5, 7 ह्या पहिल्या 4 विषम संख्या. परंतु याला देखील एक सूत्र आहे. मी सांगू का तुम्हाला? सांगू का? घ्या, लिहून घ्या तुम्ही. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले एकूण संख्या. ठीक आहे, भागिले एकूण संख्या. तर पहिली संख्या कोणती? 1. त्यानंतर शेवटची संख्या, शेवटची म्हणजे आपल्याला 4च विचारली. मग ह्या 4 मध्ये शेवटची संख्या कोणती? 7. आणि पहिली संख्या कोणती? पहिली संख्या कोणती? 1 भागिले एकूण संख्या. एकूण संख्या किती? 4. 1 अधिक 7 8 भागिले 4 इज इक्वल टू 2. 1 सेकंड, काहीतरी चुकलं. पहिल्या 4 विषम संख्यांची 1 सेकंद, 1 सेकंद. फॉर्म्युल्यात माझ्याकडून काहीतरी चूक झाली. 1च सेकंद थांबतो मी. सगळं पहिल्या 4 विषम संख्यांची सरासरी, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या. एक सेकंड. नाही, हा फॉर्म्युला इथे लागू होत नाही. आपण फॉर्म्युला पण चुकला होता. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 हे येतं. तर आपण आता सध्या लिहितं कसं करायचं तुम्हाला मी सांगतो. 1 3 5 7. मग 1 3 5 7 अशा या पहिल्या 4 विषम संख्येत. मग सरळ यांची बेरीज करून घ्यायची. 1 आणि 3 किती? 4. 4 आणि 5 किती? 9. 9 7 किती? 16. 16 भागिले 4. मग एकूण संख्या किती येते? 1 2 3 4. त्यामुळे 4 आपण भागितलं. 4 चौक 16.
याचं उत्तर येत आहे 4 उत्तर यायला पाहिजे, परंतु इथे 4 हा पर्याय नाही, त्यामुळं हा प्रश्न बरोबर आहे पण पर्यायांनी चुकी दिलेले आहेत. आपण पर्याय क्रमांक 2ला 4 करू आणि पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. 4 हे बरोबर आहे. आणि जे मी सूत्र सांगितलं होतं, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 हे बरोबर आहे. मी पाहतो सूत्र एकदम, माझ्या काय लक्षात येईन. हां बरोबर आहे. चला ठीक आहे. एकूण संख्येच्या ऐवजी भागिले 2 करा. ठीक आहे. तर आता या संख्यांची सरासरी किती? 10, 19, 21, 22, 28 या एका क्रमाने संख्या नाहीत, या अधूनमधून दिल्या गेलेल्या संख्या आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये तुमच्याजवळ एकच पर्याय असणार आहे, या संख्यांची सगळ्यांची ॲडिशन करून घेणे. आता चला, तुम्ही तोंडी पण ॲडिशन शिकला पाहिजे. मला सांगा 10 आणि 10 सॉरी 1 सेकंद, सोप्या प्रकारे ॲडिशन करून घेईल बघा. 21 अधिक 19 किती आलं? 40. 22 मधले 2 इकडे गेले, झाले 30 अधिक 20 इथं आलं 50. 50 अधिक 10 इथं 40. 0 0 4 आणि 5 9 1 10 100 आलं. त्यानंतर किती संख्येत? 1 2 3 4 5. 100 भागिले 5. 5 2 10 5 0 0. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर असणार आहे या ठिकाणी. किती? पर्याय क्रमांक 2. हे फॉर्म्युल्याने हे गणित निघत नसतं. ज्यावेळेस तुम्हाला क्रमाने संख्या विचारल्या, पहिल्या 5 संख्या, पहिल्या 5 समसंख्या, पहिल्या 5 विषम संख्या किंवा 3 अंकी पहिल्या 5 समसंख्या, 10 समसंख्या, 20 समसंख्या, अशा वेळेस तुम्हाला तो फॉर्म्युला आहे, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2, हा त्यावेळेसचा फॉर्म्युला. आता तो सध्याला लागू होणार नाही. ठीक आहे. आणि सरासरी दिली असताना त्याची बेरीज कशी काढायची हे देखील आपण याच व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तुम्हाला खूप काही आपल्या चॅनलच्या माध्यमातून शिकायला भेटणार आहे. मी तुम्हाला नक्कीच सांगतो, तुम्ही जर आपले सर्व लेक्चर अटेंड केले तर नक्कीच तुम्ही शिष्यवृत्तीधारक बनू शकता. तुम्हाला फक्त जेवढं काही मी सांगतोय तेवढंच करायचं आहे. लक्ष देऊन करा. आपल्या क्लासचा प्रत्येक विद्यार्थी हा शिष्यवृत्तीधारक बनू शकतो, परंतु त्याने जसं मी सांगतोय तसं करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला खरंच शिष्यवृत्ती पाहिजे असेल किंवा स्कॉलर म्हणून तुम्हाला समाजात मान कमवायचा असेल तर तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मी तुम्हाला नक्की सांगतो, आपण सर्व प्रकारचे गणित घेणार. कसाही पेपर येऊ द्या, सोपा येऊ द्या, अवघड येऊ द्या, आपल्या क्लासचा विद्यार्थी हा 100% त्यात यश मिळवू शकतो. परंतु त्या विद्यार्थ्याने अटी व शर्ती लावत यासाठी की त्या विद्यार्थ्याने की भैया, म्हणजे तुम्ही मला सर म्हणण्यापेक्षा तुम्ही मला गुरुजी म्हणण्यापेक्षा देखील भैया दादा असं बोला. जे मी सांगतो ते तुम्ही केलं, तुम्हाला 100% सांगतो तुमचं करेक्ट कार्यक्रम आहे. बसणार म्हणजे बसणार नंबर. आणि तुम्हाला काय येत होतं जात होतं त्याचा काही संबंध नाही. आपलं क्लास करायचा, शाळा करायची, मस्तमध्ये राहायचा, अभ्यास करायचा, 100% स्कॉलरशिपमध्ये बसते नंबर. काय विषय घ्यायचा नाही जास्त. चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. एका वर्गातील पहिल्या 3 मुलांचे सरासरी वय 13.5 आहे. आता पहा, एका वर्गातील पहिल्या 3 मुलांचे वय किती? 13.5 गुणिले 3 करून घ्यायचं. मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस तुम्हाला सरासरी दिलेली असते म्हणजे त्या सर्व संख्यांची बेरीज असते व त्या सर्व संख्याला त्या एकूण संख्याने भागलेलं असतं. मग ही जर सरासरी 13.5 आहे काय,
तर आपल्याला 3 गुणुले करायचं असतं. जेवढ्या संख्येची सरासरी असते तेवढ्या संख्यानं त्याला गुणुले केल्यानंतर त्या संख्येची बेरीज येत असते. त्यापैकी पहिल्या दोघांच्या वयाची बेरीज 25 आहे. पहिल्या दोघांच्या वयाची बेरीज किती आहे? 25 आहे. मग 25 आहे तर किती झालं? 25 गुणुले 2 आलं बरोबर 50. मग 50 आलेलं आहे. तर आता आपल्याला ह्या 2 विद्यार्थ्यांचं वय कळालं आपल्याला ते एका बबड्याचं पाहिजे. ते एकाच वय ह्या 50मध्ये नसणार आहे. हे दोघाच वय 50 आहे आणि हे तिघाच वय जे आहे ते आता इथे येणार. 5 त्रिक 15, हातच्या आले 3 त्रिक 9, 10, हातच्या आला 1, 3 1 3 आणि 1 4. 1 सेकंद काहीतरी चुकतंय आय थिंक. 3 संख्यांची सॉरी 1 मिनिट. वर्गातील 3 मुलांचे 13.5 आहे. पहिल्या दोघांच्या वयाची बेरीज 25 वर्ष आहे. 25 वर्ष सॉरी आणि प्रश्न देखील व्यवस्थित वाचणं खूप महत्त्वाचं आहे. पहिल्या दोघांच्या वयाची बेरीज दिली आहे म्हणजे बेरीज दिली, त्यांनी बेरीज दिली. आपण इथं ही 25 सरासरी धरली. आपली इथं न वाचल्यामुळं आपण इथं शेण खाल्लं. तर असं शेण तुम्ही देखील खाऊ नका, ठीक आहे. हां, तर आपल्याला इथं ते 2 बबडे जे होते त्यांची वयाची बेरीज दिली आणि आपण चुकून ते सरासरी पकडले. अशा प्रकारे मी शेण खाल्लं, तुम्ही खाऊ नका. त्यामुळे प्रश्न नीट वाचा. काय आता आपल्याला एका बबड्याची काढायची आहे ना, मग आपल्याला 40.5 वजा 25.5 ॲज इट इज येणार का, तर इकडे 0 0च असणार, ठीक आहे. आणि 40 वजा 25, आता ह्याचं उत्तर किती जणांना येत नाही तुम्ही सांगा. 40मधून जर 25 तुम्हाला येत नसले तर खूप अवघड आहे. तुम्हाला खूप तयारी करावं लागणार आहे. तुम्ही कष्ट घ्या, तुम्हाला यश मिळेल, ठीक आहे. 25 अधिक किती झालं? 30 30 आणि 40 15 15.5. अरे हां, आपलं बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर आहे 15.5 उत्तर येत आहे, बरोबर. आता आपण खालीचं गणित घेऊया. 3 संख्यांची सरासरी 12 आहे. 3 संख्यांची सरासरी म्हणजे आपल्याला माहीत नाही त्या कोणत्या संख्येत 1 2 10 20 काही माहीत नाही आपल्याला. कोणत्या 3 संख्यांची सरासरी 12 आहे. चल आपण धरू इथं 3 संख्यांची सरासरी 12 आहे. 12 गुणुले 3 करायचा. 12 1 12, 12 2 24, 12 3 36. तरी 36 ही त्यांची टोटल बेरीज असणार आहे त्या 3 संख्यांची. त्यातल्या 2 संख्या 13 आणि 15 आहेत. इथं सरासरी नाही दिली बबड्यानो. इथं तुम्हाला सरळ सरळ 2 संख्या सांगितलेल्या आहेत. या 3 संख्यांची बेरीज येणार आहे 36. हां, 36 बेरीज येणार आहे. मग आपल्याला 2 संख्या दिलेल्या आहेत आणि आपल्याला विचारले तिसरी संख्या कोणती असेल. तर अशा वेळेस आपण काय करतो, या 2 संख्यांची बेरीज करणार आपण. 13 अधिक 15, 5 आणि 3 किती 8, 1 आणि 1 किती 2, 28 झालं. वजा 28 करणार. या 3 हे तिघाची बेरीज आहे, त्यातनं आपण दोघाची वजा करणार. येणार त्या एकट्या बबड्याची बेरीज. त्या एकट्या बबड्याची संख्या येणार काय संख्या 28 30 6 8. तर आपल्याला तिसरी संख्या मिळणार आहे 8. तर त्या कोणकोणत्या 3 संख्या होत्या तर तुम्हाला सांगतो. तुम्हाला आता तुम्ही हे करून पहा. 13 अधिक 15 अधिक 8 करा, भागिले 3 करा. उत्तर तुम्हाला सांगतो 8च येणार. किती येणार 8. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. तुम्ही दमला नाही ना, बघा तुमच्या लक्षात सुद्धा आलं नसेल, परंतु आपला क्लास हा
अर्धा तास झालेला आहे. म्हणजे बघा आपण किती चांगल्या पद्धतीने तुम्हाला टीचिंग करतो. तुमचा गेलेला वेळसुद्धा तुमच्या लक्षात आला नाही. आता बघा, एक सायकल सॉल्व 5 तासात 50 किलोमीटर अंतर जातो. इथं किती झाले ना, ते ॲक्च्युअलमध्ये किती नसून ते किलोमीटर आहे. किलोमीटर अंतर. तर त्याचा सरासरी वेग काढा. जर एक सायकलवाला 5 तासात जर 50 किलोमीटर जात असेल तर तो एका तासात किती जातो, हे प्रश्न विचारले. तर आता आपण इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. 50 गुणिले 1 डिवायडेड बाय 5, 5 10, 10 गुणिले 10. म्हणजे तो एका तासात किती किलोमीटर जातो, तर तो एका तासात 10 किलोमीटर जातो. आलं लक्षात? कसं काय काय केलं ते. नाही आलं तरी 2दा पाहावे व्हिडिओमध्ये. तर आलं. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आलं. खूप सोपं आहे, यामध्ये काही नव्हतं. 5 तासातलं एकदम अंतर दिलं होतं, मग त्याला आपल्याला त्या 50ला 5नं भागलं, मग आपल्याला एका तासाचं उत्तर भेटून जातं. मग तो एका तासात किती किलोमीटर जातो, तर एका तासात तो 10 किलोमीटर जातो. 3 संख्यांची सरासरी 8 आहे. मगासारखं गणित आलं का तुमच्या लक्षात? ट्यूब पेटली का? पट्टदिशी तुम्ही सोडवायला हे गणित लिहिले. 3 संख्यांची सरासरी 8 आहे. 8 गुणिले 3 आपलं ठरलेलं पॅटर्न. 8 एक 8, 8 2 8 तर 24. पहिल्या 2 संख्या आहेत 5 आणि 12. मग 2 संख्येत सरासरी नाही, 2 संख्येत 5 आणि 12 किती? 17. 24 वजा 17 केली की आपल्याला येणार तिसरी संख्या, येणार 7. आलं ना? सोपं आहे, सोपं आहे, सगळं सोपं आहे. तुम्ही भैयाचा क्लास केला ना, सगळं सोपं आहे. 3 व्यक्तींच्या वजनाची सरासरी 55.5. 3 व्यक्तींच्या वजनाची सरासरी 55.5. सरासरी दिली. काय दिली? सरासरी. आता आपल्याला त्यांच्या वजनाची बेरीज काढाय काय करावं लागेल? तर आपल्याला गुणाकार करावा लागेल. 5 त्रिक 15. चालेल, 5 त्रिक 15. पॉईंट इथं द्यायचा, पॉईंट नाही विसरायचा. 5 त्रिक 15 आणि 1 16. चालेल, 5 त्रिक 15 आणि 1 16. 166.5 हे त्या तिघांच्या वजनाची बेरीज आली. 166.5 हे तिघाच्या वयाची बेरीज झाली. त्यात मग 12 सॉरी त्या दोघांच्या वजनाची बेरीज 110. आता हे 2 बबड्याच्या वजनाची बेरीज दिली 110. त्यातले एकाची काढायची, मग वजा 110.5 ॲज इट इज येणार. मग तुम्हाला सिम्पल सांगू, तुमचा टाईम जरी वाचवायचा असाला, कधी कधी पर्यायातनं बी उत्तर निघतं. 0.5 हे शिल्लक राहणार आहेत, बरोबर का? तर इथं काहीच नाही ना पुढं. मग ह्याच्यात 0.5 उत्तर आहे नाही, मग पर्याय क्रमांक 1 चुकीचा. पर्याय क्रमांक 2 मध्ये नाही, पर्याय क्रमांक 3 मध्ये नाही, पर्याय क्रमांक 4 मध्ये. जर तुम्ही स्मार्ट अभ्यास केला ना आपल्याकडून, तर हे अशी पटदिशी उत्तर निघणार आहेत तुमचे. आणि हाच टाईम तुम्हाला एखाद्या अवघड गणितासाठी वापरता येणार. बघा, तुम्ही आता ही वजाबाकी करून बघा आणि किती उत्तर येतं हे देखील मला सांगा. उत्तर 100% हे जाणार. ह्याला म्हणे स्मार्ट मेथड. आणि ही फक्त आपणच सांगतो. आपल्याकडे क्लास केल्यावरच या गोष्टी लक्षात येतात. काय कळलं ना? तर आपल्या या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल आणि चॅनल पण आवडला असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि आपल्या मित्राला, जो तुमचा क्लोज फ्रेंड आहे, जो तुम्हाला वाटतं की तुमचा पण नंबर बसवून त्याचा पण बसवा, अशा मित्रासोबत हे नक्कीच शेअर करा व्हिडिओ, जेणेकरून तुमच्या दोघांचा फोटो आपण सोबत लावू. काय
तर चालतंय, आजच्या पुरतं एवढंच. परत भेटू पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.